मुद्दे मांडले। पहिले तर आपलं अभिनंदन असं की नवीन शाळेच्या बांधकामासाठी आपल्या माध्यमातून जी परमिशन भेटली त्याबद्दल साहेबांचे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप असं अभिनंदन। आणि ग्रामस्थ जोमाने या कामाला तुमच्या मार्गदर्शनाखाली लागतील। आणि दुसरी गोष्ट अशी का कमानीचा विषय सगळ्यांनीच काढला। आता या ठिकाणी पठाडे साहेब आहेत, कमानीचा ताळमेळ कोणातही नाहीये साहेब। दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळेस कमान पडली अपघात झाला, ती वस्तू जर सार्वजनिक बांधकाम विभागाची तर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती का त्या अपघाताचा गुन्हा दाखल करायचा। तो गुन्हा सुद्धा यांनी दाखल नाही केला। वरती मंचर पोलीस स्टेशनला पत्र दिलं का त्या गाडीवाल्याकडून पैसे वसूल करा। म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, ती आकर्षक कमान पडली त्याच्यानंतर काही ग्रामस्थांनी त्याच्यावर असं केलं त्यांच्या स्थानिक का ती कमानच निकृष्ट दर्जाची होती। मग परत ठपका यांच्यावर आला। तर आता ह्या गोष्टीला भरपूर दिवस झाले, 12 डिसेंबर पर्यंत तुम्ही कारवाई करा आणि ती 12 डिसेंबरला कमान उभी असू द्या। आणि साहेब मगाशी म्हटले का आंदोलन देशाला स्वातंत्र्य, साहेब चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबू गेनू, भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांनी चळवळी केल्या त्यावेळेस मी देशाला स्वातंत्र्य मिळाले। किंवा महात्मा गांधी यांनी महात्मा गांधींनी जी आंदोलनं केली याच्यामुळे नसती काय स्वातंत्र्य मिळालं नाही तर कुठेतरी क्रांती करायला लागती। त्याशिवाय बी साहेब तुमच्या बी काही लक्षात गोष्टी येत नाही, कारण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही कधी पोहोचू शकत नाही। मी तुम्हाला सांगतो, मी तुमचा मग 16-15 वर्षाचा कार्यकर्ता आहे, पण तुमच्यापर्यंत कधी पोहोचलो नाही। आम्ही का ऐका जात नाही, बऱ्याच वेळा गेलोय तुमच्या। आणि मग ही जी कामं आहे, समाजाची कामं आहे, ही तुमच्यापर्यंत जी पोहोचली पाहिजे। कमानीचा विषय, शाळेचा विषय, आम्ही 2 वर्ष झालं शाळेच्या एका शिक्षकाच्या बाबतीत आहे ना बदलीसाठी प्रस्ताव तयार करतोय शालेय व्यवस्थापन समिती, आणि 4 शिक्षकांची तिथं कमतरता आहे। त्यामुळे शाळेची जी व्यवस्था बिघडली तर त्याला ते 4 शिक्षकांची कमतरता बी कमी आहे। आणि दुसरी गोष्ट, हे जे कंपाऊंड आहे हे 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात चोरीला गेलं। त्याच्यानंतर अद्यापही तिथं 1 रुपयाचा निधी पडला नाही। बांधकाम विभाग आपण सुद्धा काही लक्ष दिलं नाही। आणि राहिल्यापैकी जे असे विषय साहेब या अशाच पद्धतीने थोड्या हाताळायला लागतात। मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो का तुम्हाला वाटत असेल का या आंदोलनाला यांना काय मजा वाटते काय, परंतु आम्हाला मजा नाही वाटत। आणि जो आपला बायपासचा विषय हैदलचा, तर अनेक नागरिक या पट्ट्यातले कळम, नांदूर, टाकेवाडी मृत्युमुखी पडतात। तर आम्हाला कळतंय का त्या ठिकाणी प्रस्ताव गेले गतिदालचे हॉटेलवाले तुमच्यापाशी येऊन बसतात, खासदार साहेब शिवाजीदादा आढळराव यांच्यापाशी येऊन बसतात आणि हा प्रस्ताव कुठेतरी चालढकल करतात। तर तिथं गरजेचं आहे, आमची मुलं बाळ त्या रस्त्याने जातात, तर तिथं अंडरपासचा जो प्रस्ताव मंजुरीसाठी गडकरी साहेबांकडे याचा एक तुम्ही पाठपुरावा करून हा तुमच्या कारकिर्दीत हा बायपास उच्च दर्जाचा व्हावा आणि नागरिकांचा जीव वाचवावा अशी विनंती करतो। हा ऑगस्ट क्रांती दिनात बोलायचा विषय नव्हता, मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची। आयोजकांनी आभार मानण्याची मला संधी दिली। आणि या ठिकाणी चौकामध्ये मागाशी तुम्हाला 2 निवेदनं दिल्या ध्वजाची, तर त्याचं एक तुम्ही मार्गी लावावं। तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्ही तालुक्याचे बाकी विधाते आहात, त्याचप्रमाणे प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, या ठिकाणी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले क्रांती दिनानिमित्त। त्याबद्दल माळुंगे पडवळ ग्रामस्थ असेल, हुतात्मा बाबूगुरु प्रतिष्ठान असेल, हुतात्मा बाबूगुरु युवा प्रतिष्ठान असेल, गट विकास अधिकारी साहेब असतील, यांचे सुद्धा मनापासून आभार, धन्यवाद।